नमस्कार मित्रांनो, मी श्रावणे. तर वि. स. खांडेकर यांनी लिहिलेल्या अमृतवेल या कादंबरीचे 1 ते 13 भाग तुम्ही आमच्या चॅनलवर ऐकले असतीलच. त्या पुढचे म्हणजेच 14 ते 18 हे भाग आपण या व्हिडिओत कव्हर करणार आहोत. सो स्टे ट्यून. भाग 14वा. चिरंजीव नंदा सप्रेम आशीर्वाद. बाळनंदा, घरातल्या घरात आपण एकमेकाला पत्र लिहित बसू असं भविष्य कुणी वर्तवलं असतं तर त्याची कुडबुड्या ज्योतिषात मी गणना केली असती. पण काही प्रसंग मोठे विचित्र असतात. जिवलग माणसाशी सुद्धा मन उघडं करून बोलता येऊ नये असे. अशा प्रसंगी जिथं कसलाही आडपडदा नसतो, तिथं आभाळाला भिडलेली भिंत उभी राहते. आतले कड आतच खदखदू लागतात. ही कोंडी तुझ्या पत्रानं फोडली. वडील माणसांना मोकळेपणानं आपलं मनोगत सांगायची धीरताई माझ्या पिढीत नव्हती. बेटा, अशीच निर्भय हो, विचारी हो. जीवनातल्या सर्व सत्यांना त्यांचे चेहरे कितीही उग्र असले तरी सामोरे जायला सिद्ध हो. शेखरच्या या तुझ्या प्रेमविवाहाला आम्हा सर्वांचे आशीर्वाद होते. लग्नाचा मुहूर्त केव्हा धरायचा हे त्याच्या सवडीवर अवलंबून ठेवलं होतं मी. अशा स्थितीत त्याचा विमानाचा अपघात व्हावा म्हणजे? माणसानं ओठांशी नेलेला अमृताचा प्याला नियतीला अनेकदा पाहवत नाही. एखाद्या चेटकिनीसारखी ती अचानक प्रकट होते आणि क्षणार्धात तो प्याला भोवतालच्या धुळीत उडवून देते. तुझ्या बाबतीत हेच झालं. असं घडायला नको होतं. हे दुःख माझ्या नंदाच्या वाटेल तरी यायला नको होतं. पण नीट विचार कर बाळ. विश्वाच्या या विराट चक्रात तू आणि मी कोण आहोत? या चक्राच्या कुठल्या तरी अरुंद पट्टीवर क्षणभर आसरा मिळालेले 2 जीव, 2 दवांचे थेंब, 2 धुळीचे कण. स्वतःच्या तंद्रीत अखंड भ्रमण करणारे हे अनादी अनंत चक्र तुझ्या माझ्या सुखदुःखांशी कशी कदर करू शकेल? एका क्षणात तुकडे तुकडे झाले ते वेडेवाकडे तुकडे भूतांसारखे तुला भेडसावीत आहेत. पण एक गोष्ट कधीही विसरू नकोस. बघण्या स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. मानवाचं मन केवळ भूतकाळच्या साखळदंडांशी करकचून बांधून ठेवता येत नाही. त्याला भविष्याच्या गरुड पंखांचं वरदानही लाभलं आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलविणं, ते सत्यसृष्टीत उतरावं म्हणून धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवानं ते स्वप्न भंग पावलं तरी त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागे धावणं हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो यामुळेच. संकोच हा सत्याचा वैरी आहे. म्हणून घटकाभर तो बाजूला ठेवून मी माझा अनुभव सांगतो तुला. मी कॉलेजात होतो तेव्हाची गोष्ट. शेजारची एक मुलगी मला फार आवडायची. तिच्याशी आपलं लग्न व्हावं असं वाटायचं. पण ते झालं नाही. त्या काळात ते होणं शक्य नव्हतं. ते दुःख माझ्या मनात अनेक दिवस चालत राहिलं. पुढं माई माझ्या आयुष्यात आली. उन्हाळ्यात गार वाऱ्याची झुळूक यावी तशी. प्रथम कर्तव्य म्हणून आणि नंतर आनंद होऊ लागला म्हणून. माईला सावली देण्यात आणि तिच्या सावलीत विसावण्यात मी रमून गेलो. पहिल्या दुःखाचा मला पूर्ण विसर पडला. जी जखम असाध्य वाटली होती तिचा साधा वर्णसुद्धा राहिला नाही पुढं. माझं दुसरं स्वप्न होतं प्राध्यापक होण्याचं. ते खरं झालं. मी तत्वज्ञानाचा प्राध्यापक झालो. पण अनेक सुंदर स्वप्न पृथ्वीवर उतरली की कुलूप दिसू लागतात. या स्वप्नाची तीच गत झाली. केवळ एक सुखवस्तू प्राध्यापक म्हणून जीवन कंटण्याची माझी मलाच खंत वाटू लागली. पुढं चले जावची चळवळ सुरू झाली. देशभक्तीच्या नव्या स्वप्नांनी मला झपाटलं. भूमिगत कार्य करताना मी घरी लपवून ठेवू लागलो. तेव्हा तू होतीस आईच्या पोटात. तुझ्या चळवळीकडे लक्ष द्यावं की चळवळणाऱ्या पाहुण्यांची उठबूस करावी या कात्रीत अनेकदा बिचाऱ्या माईचं मन सापडे. फार कष्ट काढले तिने त्या काळात. तुझं अलकनंदा हे नाव मी ठेवलं. ते या जगात प्रवेश करण्यापूर्वीचा तुझा अवखळपणा लक्षात घेऊनच. 42च्या त्या धुमाधुमीत माझी नोकरी गेली. पुढं प्रपंचाचा गाडा चालवण्यासाठी मी काय काय केलं याची कहाणी मी सांगत बसत नाही. ते दिवस आता मागं पडले आहेत. मात्र त्यावेळेचे अनेक कडू अनुभव आजही मला अस्वस्थ करून सोडतात. ज्यांना आपण मित्र म्हणतो त्यात खरी नाणी थोडी, खोटी फार. हा अनुभव त्यावेळी फार मोठ्या प्रमाणात घेतला मी. त्यानंतर तुझ्या व सुमित्रेच्या
बाललीलांनी आणि शाळा कॉलेजातल्या गोष्टींनी आमचा संसार काही काळ सुखाच्या सावलीत विसावला. मग सुमित्रा मोठी झाली. शक्तीबाहेर खर्च करून तिच्यासाठी मी एका डॉक्टरांचं स्थळ पसंत केलं. पण दुर्दैवानं तिला अकाली आपल्यातून ओढून नेलं. डॉक्टरांना दुसरं लग्न करायचा सल्ला मीच दिला. चांगली प्राध्यापक असलेली पत्नी त्यांना मिळाली. पण मिलिंदाच्या सावत्र आईनं त्याला सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारली नाही. मुकाट्यानं मी त्याला आपल्या घरी घेऊन आलो. हे सारं लिहिलं ते एवढ्यासाठीच की आयुष्य हा सुखदुःखाचा पाठशिवणीचा खेळ आहे, हे कधीही विसरू नकोस. जीवनात स्वप्न पाहण्याचा आनंद आहे आणि स्वप्नभंगांमुळं होणारा विषादही आहे. काय सांगत होतो मी तुला? हो, हिमालयाच्या पायथ्याशी उभा असणारा मनुष्य किती खुजा, किती क्षुद्र दिसेल याची कल्पना कर. विश्वशक्तीपुढं आपण सारे तसेच आहोत. जन्म हे या परमशक्तीचं वत्सल स्मित आहे. प्रीती हे तिचं मधुर गीत आहे. मृत्यू हे तिची राग व्यक्त करण्याची रीत आहे. या शक्तीची कृपा आणि कोप यांचा आपण नतमस्तक होऊन स्वीकार केला पाहिजे. हे वाचता वाचता तू मनात म्हणशील, लहानपणापासून दादांनी मला इतकं शिकवलं, माझ्याकडनं खूप खूप वाचवून घेतलं, तरी त्यांच्यातल्या प्राध्यापकाचं अजून समाधान झालेलं दिसत नाही. पण यावेळी उपदेशाचे गोट नको आहेत मला, ज्यामुळं जीवनाची गाडी कळेल असं काहीतरी. तेच तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय मी. या जगात दुःख मनुष्याच्या पाचवीला पुजलेलं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात ते निरनिराळी रूप घेऊन येत असतं. स्वप्नभंग हा माणसाचा कायमचा सोबती आहे. पण माणसाचं मोठेपण आपल्या वाट्याला आलेलं सारं दुःख साहून नवी स्वप्न पाहण्यात आहे. हालाहल पचवून अमृताचा शोध घेण्यात आहे. आणि हे अमृत त्याला सर्वत्र सापडतं. सुमित्रा गेली तर रात्रीची गोष्ट. माईला झोपेचं औषध देऊन निजवलं होतं. छोटा मिलिंद तिच्या कुशीत रडून रडून झोपी गेला होता. रात्री 2 वाजता तुझा डोळा लागला. पण काही केल्या मला झोप येईना. ज्या सुमीला अंगखांद्यावर पुलासारखं खेळवलं होतं, तिच्या निर्जीव देहाला अग्निसंस्कार करताना अजूनही ती आठवण झाली की अंग शहारतं. माईमध्ये जागी होईल म्हणून तिच्यापाशी मी बसून होतो. मनात अंधळ वादळ घोंगावत होतं. हळूहळू पहाट झाली. मी नकळत खिडकीकडे गेलो. पूर्वेकडच्या कोपऱ्यात तांबडं फुटलं होतं. हा हा म्हणता जास्वंदीच्या लाल लाल फुलांच्या राशीच्या राशी तिथं दिसू लागल्या. मी मंत्रमुग्ध होऊन ते रमणीय दृश्य पाहिलं. सौंदर्याच्या त्या दर्शनानं माझं मन थोडंसं हलकं झालं. मी डोळे मिटून त्याचा आस्वाद घेऊ लागलो. लहानपणी पहाटे आमच्या घरावरून गंगेवर जाणारा एक भाविक मोगरा फुलला, मोगरा फुलला हा ज्ञानदेवांचा अभंग उच्च स्वरानं म्हणत जात असे. तो अभंग कानात घुमघुमू लागला. जिथं कधीही कुणाचाही मृत्यू झालेला नाही अशा घरातून मुठभर मोहऱ्या आणायला सांगणाऱ्या बुद्धदेवाची मूर्ती डोळ्यांपुढे उभी राहिली. मनात आलं, लाखो लोकांनी गजबजलेल्या या शहरात काल कितीतरी माणसं हे जग सोडून गेली असतील. त्यातल्या प्रत्येकाच्या नातलगाचं दुःख आपल्या दुःखाइतकंच मोठं आहे. आपण सदैव आत्मकेंद्रित असतो. नेहमी केवळ स्वतःच्याच सुखदुःखाचा विचार करतो. त्यामुळे आपलं दुःख आपल्याला फार फार मोठं वाटत राहतं. हा प्रकाश मनात साठवून मी माईजवळ गेलो. तिथने अर्धवट गुंगीत डोळे उघडले. ती जागी होऊ लागली होती. कालच्या उभ्या दिवसात तिच्या पोटात काही गेलं नव्हतं. मी चटकन स्वयंपाकघरात गेलो. चहा केला. माईला हळूच उठवून बसल्या जागी चूळ भरायला दिली. चहाचे 2 पेले घेऊन आलो. तिच्या हातात एक पेला दिला. तो तसाच घेऊन ती बसली. मी तिच्या पाठीवरून हात फिरवला. बशीत चहा ओतून ती तिच्या तोंडाला लावली. चहाचे घोट घेता घेता तिला हुशारी वाटू लागली. चहा पिऊन झाल्यावर एखाद्या लहान मुलीसारखं तिनं आपलं मस्तक माझ्या मांडीवर ठेवलं. मी ते थोपटू लागलो. ती माझ्याकडे पाहत होती. मी तिच्याकडे पाहत होतो. शब्द उमटत नव्हते, पण डोळे बोलत होते. जणू आम्ही एकमेकांना म्हणतोय की या अंधारातून मला प्रकाशाकडे ने. मृत्योर्मा अमृतम
गमय. 3 वाजून गेलेत. अलीकडं जागरण सोसत नाही मला. बसून फार वेळ लिहवतही नाही. म्हणून आवडतं घेतो. PhDचा अभ्यास करण्याची तुझी कल्पना चांगली आहे. संध्याकाळी आपण दासबाबूंच्याकडे जाऊ. तू काही कर, पण दुःखाच्या पिंजऱ्यात स्वतःला बंदिवान करून घेऊ नकोस. त्या पिंजऱ्याचं दार उघड, पंख पसर आणि आकाशात भरारी मार. जीवनाचा अर्थ त्या आकाशाला विचार. तुझा दादा. भाग 15वा. दासबाबूंच्या खोलीचे दार उघडेच होते. नंदाला वाटले ते काहीतरी वाचीत पडले असावेत. दादांना घेऊन ती दारापाशी आली. तिने खोलीत पाऊल टाकले. आपल्याला पाहताच सुस्वागतम सुस्वागतम किंवा हा पौर्णिमेचा चंद्र आज पश्चिमेकडे कसा उगवला असे काहीतरी उत्फुल्ल स्वराने म्हणतील अशी तिची कल्पना होती. पण तसे काहीच घडले नाही. तिने डोकावून पाहिले. दासबाबू एका कोपऱ्यात एकटेच बुद्धिबळाचा डाव मांडून बसले होते. तांबडे हिरवे हत्ती घोडे बाजूला मरून पडले होते. खोलीतल्या त्या कोपऱ्यात जणू कुरुक्षेत्राचे रूप आले होते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे दासबाबू जसे या युद्धातला अर्जुन होते तसेच त्यांच्यातला कर्णही तेच होते. दोन्हीकडल्या खेळी ते मोठ्या तन्मयतेने खेळत होते. ते पाहून नंदाला आठवण झाली ती लहानपणीच्या भातुकलीच्या लग्नाची. तिने दादांना हळूच खुणावले. तेही आत आले आणि दासबाबूंच्या या क्रीडा समाधीकडं पाहू लागले. मेला वजीर मेला. हिरव्या घोड्याने तांबडा वजीर मारीत दासबाबू ओरडले. क्रिकेटच्या खेळपट्टीवर फलंदाजाची दांडी उडवणाऱ्या बालचमूतल्या गोलंदाजासारखे. कुणाचा वजीर मेला? नंदाने मिस्किल स्वराने दारातून प्रश्न केला. दासबाबूंनी एकदम वळून पाहिले. नंदा दृष्टीला पडताच त्यांच्या मुद्रेवर स्मित झळकले. लगबगीने उठत आणि धोत्राचा जमिनीवर लोळणारा सोगा कसाबसा सावरीत ते पुढे आले. नमस्कार नमस्कार असे म्हणत त्यांनी दादांचे दोन्ही हात घट्ट धरले आणि मोठ्या आपुलकीने त्यांना एका सुंदर वेताच्या खुर्चीत बसविले. मग नंदाकडे लटक्या आश्चर्याने पाहत ते उद्गारले. प्रयाग क्षेत्री सरस्वती गुप्त आहे असं आम्ही पिढ्यानपिढ्या ऐकत आलो. पण अलकनंदा अंतर्धान पावलेली आम्ही कधी ऐकली नव्हती बुवा. नंदा काहीच बोलत नाही. असे पाहून ते दादांच्याकडं वळले आणि बंगाली उच्चारांनी डूब असलेल्या मराठीत म्हणाले. दादासाहेब, आमची ही अलकनंदा कुठल्या समुद्राला मिळाली नाही ना अजून. बरेच दिवसात काही खबर मिळाली नाही हिची. तेव्हा म्हटलं. काही क्षण नंदाच्या मनाची चलबिचल झाली. दादाही थोडे गडबडले. पण नंदाने लगेच स्वतःला सावरले. विषय बदलण्याकरिता ती हसत म्हणाली. सर, तुम्हाला बुद्धिबळाचा इतका शौक आहे हे ठाऊक नव्हतं मला. लहान मुलासारखे एकटेच खेळत बसला होता. दासबाबू हसत म्हणाले. अगं पोरी, बुद्धिबळ हेच आमचं भांडवल. आम्हा प्रोफेसरांना दुसरं काय येतंय. बाजारात भाजी आणायला गेलो तर मी शिळी भाजी महाग दरानं घेऊन येतो. मग काय होतं सांगू. चष्म्या आडचे आपले डोळे किलकिले करीत ते पुढं म्हणाले. वर्गात तास तास लेक्चर देऊन आम्ही तुम्हाला हैराण करतो. नि भाजीचा असला आटबटाचा सौदा केला की घरी सहधर्मिणी आम्हाला हैराण करते. बोलता बोलता दासबाबू हसू लागले. दादा आणि नंदाही त्याच्या हसण्यात सामील झाले. हसता हसता दासबाबूंनी कोपऱ्यात पसरलेल्या बुद्धिबळाच्या पटाकडे पाहिले. ते गंभीर झाले. मग नंदाकडे वळून म्हणाले. एखाद्या वेळी दुर्दैव जाता जाता आपल्याला धक्का देऊन जातं. त्या धक्क्यानं मनाचा तोल जातो. अशा वेळी बसतोय लाकडी वजीर नाचवीत. एका बाजूला मी आणि दुसऱ्या बाजूला दैव. या दैवाचे डाव मीच टाकतो. काही वेळा ते जिंकतं, काही वेळा मी जिंकतो. मग हारजीत सारखी वाटू लागते. मन हळूहळू ताळ्यावर येतं. आज असंच झालं. दुपारच्या डाकेनं कलकत्त्याचं एक पत्र आलं. माझ्या बालमित्राचा एक मुलगा आहे. काही उद्योगधंदा काढला होता त्यानं. त्यासाठी त्याला हवे होते पैसे. आमच्या बेलाच्या लग्नासाठी साठवलेली पुंजी 2-3 वर्षाच्या बोलीनं त्याला दिली होती मी. त्याचं एक चांगलं घर आहे कलकत्त्यात. ते घर विकून तुमचे पैसे हवे तेव्हा परत करेन असं तो म्हणाला होता. मी विश्वासाने त्याला पैसे दिले. प्रॉमिसरी मागितली नाही.
महिन्यापूर्वी त्यानं आपल्या धंद्याचा गाशा गुंडाळला असं कळलं. 4 पैसे परत मिळतात का हे पाहण्यासाठी त्याच्या घराची चौकशी केली होती. आज त्या पत्राचं उत्तर आलं. ते घर आधीच कुणाकडे तरी गहाण ठेवलं होतं त्यानं. आता तर त्यांना ते विकूनही टाकलं आहे. दासबाबू एकदम थांबले. त्यांच्या हसऱ्या मुद्रेवर काळजीची अंधुक सावली दिसू लागली. क्षणभराने ते पुढे बोलू लागले. पत्र वाचून त्या पोराचा राग येण्याऐवजी माझाच राग आला मला. मग बसलो बुद्धिबळ खेळायला. हा खेळ म्हणजे साऱ्या तत्वज्ञानाचा मुकुटमणी आहे. आपण एकट्यानंच खेळायला बसलो म्हणजे या नाटकात नायक आपण होतो, प्रतिनायकही आपणच असतो. एकाच वेळी आपण जिंकतो आणि हारतो. आपला जय हा आपलाच पराजय होतो. हा अनुभव घेतल्याशिवाय माणसाला जीवनाचा अर्थ कळायचा नाही. गाणे गोड लागावे, पण त्याच्या रागदारीचा आनंद चापता येऊ नये. तसे काहीतरी दासबाबूंचे हे बोलणे ऐकताना नंदाला वाटले. तत्वज्ञात बोलू लागलेले दासबाबू एकदम खळखळून हसले आणि दादांच्याकडे वळून म्हणाले, दादासाहेब, माझंही नेहमी असं होतं. हॅम्लेट म्हणतो ना तसं. शब्द शब्द शब्द. लगेच नंदाकडे पाहत ते उद्गारले, तुझ्यासारख्या हुशार मुलीपुढं हे शब्दांचे फुगे फुगवून आता भागणार नाही. हे कळलंय हा आम्हाला. तू केव्हा या शब्दांना टाचणी लावशील आणि त्यातली हवा काढून घेशील याचा नेम नाही. लगेच गंभीर स्वराने ते म्हणाले, जाऊ देते. आज का आली होतीस बेटी? क्षणभर नंदा गोंधळल्यासारखी झाली. मग आपल्या बोटांच्या अस्वस्थ चाळ्यांकडे पाहत ती म्हणाली, PhD करावी म्हणते मी, जरा निराळ्या विषयावर. हॅम्लेटमध्ये एक विचित्र प्रकारचा गूढपणा आहे असं इटालियननं म्हणलं आहे ना. मलाही ते पटायला लागलंय. पण ती गूढता आहे हॅम्लेटच्या आईच्या बाबतीत. तिचं चित्रण करताना शेक्सपियर आपल्यापासून काहीतरी लपवून ठेवतोय असं सारखं वाटत राहतं. तुम्हीच सांगा सर, स्त्रीचं प्रेम इतकं चंचल असू शकेल? तिचं काहीच इतकं उलटं होऊ शकेल? जन्माचा जोडीदार म्हणून ज्याच्याबरोबर जीवनाचा अर्धामुर्धा प्रवास केला, त्याच्यावर सहजासहजी विषप्रयोग करण्याइतकी स्त्री पाषाणहृदयी होईल? आरंभाला क्षणभर गोंधळलेले नंदाचे मन आता स्थिर झाले होते. ती बोलण्याच्या भरात आली होती. दासबाबू तिच्याकडे अभिमानानं पाहत दादांना म्हणाले, दादासाहेब, मोठे भाग्यवान आहात तुम्ही. तुमची नंदा चर्चा करू लागली म्हणजे जुन्या काळच्या गार्गी मैत्रीच्या कथा खऱ्या असाव्यात असं वाटू लागतं. बोला, आमची बेदा तुम्ही घ्या. तुमची नंदा आम्हाला द्या. पटतो का सौदा? दासबाबूंच्या या शब्दांनी दादांचा ऊर अभिमानाने भरून आला. नंदा मात्र एखाद्या लहान मुलीसारखी लाजेने चूर झाली. पायाच्या अंगठ्याच्या नखाने खालच्या गालीच्या वर ती रेघाट्या ओढू लागली. बोल बेटी बोल. हे दासबाबूंचे शब्द तिच्या कानांवर पडले तेव्हा मान वन करून ती म्हणाली, हे पहा सर, हॅम्लेटच्या आईविषयी विचार करता करता मला महाभारतातलं सावित्रीचं आख्यान आठवलं. हॅम्लेट प्रमाणे तेही मी मन लावून वाचलं. मी अधिकच गोंधळात पडले. जीवनाचा अर्थ काय, प्रीतीचा अर्थ काय या प्रश्नांनी मला सतावून सोडलं. यमाच्या हातून पतीचे प्राण परत आणणारी सावित्री कुठं आणि नवऱ्याच्या खुनाच्या कारस्थानात आनंदानं भाग घेणारी हेमलेटची आई कुठं? या दोघींपैकी खरी कोण? दोघीही खरे आहेत. शांतपणाने दासबाबू उत्तरले. नंदा चमकली. ती एकदम गप्प झाली. दासबाबू आपल्या खुर्चीवरून उठले. नंदाजवळ येऊन तिची पाठ थोपटल्यासारखी करीत ते उद्गारले, शाब्बास बेटी, चांगला प्रश्न विचारलास. सावित्री आणि हेमलेटची आई या दोघीही खऱ्या आहेत. पोरी, सावित्रीच्या प्रीतीनं भक्तीचं रूप धारण केलं. शरीर सुखाचा मोह दूर फेकून देऊन ती प्रीतीच्या पूजेत मग्न झाली. तिने सत्यवानावर प्रेम केलं, ते स्वतःला पूर्णपणे विसरून. आत्मप्रीतीच्या शृंखला तिनं लीलेनं तोडल्या. हॅम्लेटच्या आईला ते साधलं नाही. बहुतेक माणसांना ते जमत नाही. ती केवळ स्वतःवर प्रेम करीत राहतात. आपल्या क्षणिक सुखापलीकडं ती पाहू शकत नाही. त्यामुळं वासनांच्या पाशातून ती कधीच मुक्त होत नाही. त्या वासनात शेवटी त्यांचे बळी घेतात. हेमलेटच्या आईची खरी शोकांतिका ही आहे. क्षणभर थांबून आणि कपाळावरला घाम पुसून ते म्हणाले,
निसर्गानं माणूस मातीचा घडवला आहे, पण मातीच्या या भुंगूर पुतळ्याला त्यानं प्रकाशाचे अमर पंख दिले आहेत. सावित्रीने या पंखांचा उपयोग केला, त्यामुळे ती आकाशातली नक्षत्र वेचू शकली. हेमलेटची आई या पंखांचं अस्तित्वच विसरली. माणसाची ही जाणीव नाहीशी झाली की हळूहळू ते पंख गळून पडतात. मग उरतो तो नुसता मातीचा पुतळा, कुठल्याही वासनेच्या लोंढ्यात सहज वाहून जाणारा. पाहता पाहता त्या पुतळ्याचा चिखल होतो. मग मनुष्य त्याच चिखलात डुकराप्रमाणे लोळत राहतो. आपण फार बोललो असे वाटून दासबाबू एकदम थांबले. दादांच्या जवळ जाऊन ते म्हणाले, माफ करा हं, लेक्चरबाजी हे व्यसन होऊन बसलंय माझं. दासबाबूंच्या बोलण्याने नंदाप्रमाणे दादाही प्रभावित झाले होते. इंग्रजीचा उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून गाजलेला हा विद्वान स्वतंत्र बुद्धीने विचार करणारा जीवनाचा अभ्यासक आहे, याची त्यांना कल्पना नव्हती. दासबाबूंचे दोन्ही हात स्नेहभावाने हातात घेत ते म्हणाले, छे छे, आपलं लेक्चर मध्येच थांबलं म्हणून फार वाईट वाटलं मला. बोला बोला ना आपण. नंदानेही दासबाबूंना पुढे बोलण्याचा आग्रह केला. दासबाबू आराम खुर्चीत बसले होते. अलकनंदा, एक गोष्ट कधीही विसरू नकोस. विरोधाभास अलंकाराचं अतिशय उत्कृष्ट उदाहरण कोणतं, असं जर मला कुणी विचारलं तर मी चटकन उत्तर देईन, मनुष्य. माणसाच्या मनात जशी उच्छृंखल आसक्ती आहे, तशी उदात्त विरक्तीही आहे. बेटी, मनुष्य एकरंगी नाही. त्याचा खरा संघर्ष ईश्वराशी नाही, समाजाशीही नाही, तो स्वतःशीच आहे. प्रीतीचा अर्थ काय, असं तू मगाशी मला विचारलंस. बोलता बोलता ते खुर्चीवरून उठले. टेबलालगतच्या भिंतीवर सुंदर चौकटीत बसविलेले एक मोठे चित्र दिसत होते. ते त्यांनी हळूच खाली काढले. नंदाला ते दाखवीत दासबाबू म्हणाले, या चित्रातल्या वेलीवर नाना रंगांची फुलं उमलली आहेत. प्रीती ही या वेलीसारखीच आहे बा. प्रीती म्हणजे केवळ यौवनाच्या प्रेरणेतून उद्भवणारी वासना नव्हे. त्या वासनेची किंमत मी कमी मानत नाही. साऱ्या संसाराचा आधार आहे ती. पण या वासनेला जेव्हा खोल भावनेची जोड मिळते, तेव्हाच प्रीती ही अमृतवेल होते. मग या वेलीवर करुणा उमलते, मैत्री फुलते. मनुष्य जेव्हा जेव्हा आत्मप्रेमाचे कवच फोडून बाहेरच्या विश्वाशी एकरूप होतो, तेव्हा तेव्हा प्रीतीचा खरा अर्थ त्याला जाणवतो. या बाहेरच्या विश्वात रौद्र रम्य निसर्ग आहे, सुष्ट दुष्ट माणसं आहेत, साहित्यापासून संगीतापर्यंतच्या कला आहेत, आणि महारोग्याच्या सेवेपासून विज्ञानातल्या संशोधनापर्यंतची आत्म्याची तीर्थक्षेत्र आहेत. ते क्षणभर थांबले, मग शांतपणे म्हणाले, पण हीच प्रीती नुसती आत्मकेंद्रित झाली, आत्मपूजेशिवाय तिला दुसरं काही सुचनासं झालं, म्हणजे मनुष्य केवळ इतरांचा शत्रू होत नाही, तर तो स्वतःचाही वैरी बनतो. मग या वेलीवर विषारी फुलांचे झुपके लटकू लागतात. चित्र दादासाहेबांच्या हातात देऊन दासबाबू आपल्या खुर्चीत येऊन बसले. मग स्वतःलाच हसत ते म्हणाले, आम्हा प्रोफेसर मंडळींची विसरभोळे म्हणून लोक नेहमी थट्टा करतात. दादासाहेब, ती थट्टा काही खोटी नाही. तुमच्या कन्यकेनं ही चर्चा सुरू केली आणि माझी तहानभूक हरपली. घरात कॉफी सांगायला सुद्धा विसरलो मी. बेटी, टेबलावरची घंटा वाजव जरा. टेबलाजवळ जाऊन नंदाने घंटा वाजवली. एक नोकर लगबगीने आत आला. दासबाबूंनी त्याला कॉफी आणायला सांगितले. तो निघून गेल्यावर त्याचं लक्ष कोपऱ्यात अर्धवट राहिलेल्या बुद्धिबळाच्या डावाकडे गेले. ते नंदाकडे वळून म्हणाले, अलकनंदा, मगाशी मी जे बोलत होतो ते अर्धवट राहिलं. इकडे ये बेटा. नंदा उठली आणि दासबाबूंच्या बरोबर कोपऱ्यात जाऊन उभी राहिली. दादा कुतूहलाने त्या दोघांकडे पाहू लागले. दासबाबू नंदाला म्हणाले, नीट पहा या पटाकडं. माणसाच्या हृदयात जो नंदादीप तेवत असतो, त्याचा प्रकाशात पहा. पटाच्या या बाजूला बसली आहे सती सावित्री, दुसऱ्या बाजूला बसली आहे हेमलेटची आई, एक कुलटा. अनादी कालापासून हा खेळ चालला आहे, अनंत काळ तो चालणार आहे. ही दोन्ही मनुष्याचीच प्रतीक आहेत. पहिलं आहे एका उत्तुंग आदर्शाचं, दुसरं आहे अधोगतीची परिसीमा गाठलेल्या वास्तवाचं. प्रत्येक मानवी जीव
या दोन टोकांमध्ये नेहमी घुटमळत असतो. नोकर कॉफीचा ट्रे घेऊन आत आला. टिपाईवर त्याने तो ठेवला. दासबाबू हसत म्हणाले, ही घट पटादी खटपट बस्स झाली. चला, कॉफीच्या पेल्यात हे सारं शब्दांचे बुडबुडे आपण बुडवून टाकूया. नंदाने 2 पेल्यात कॉफी ओतून दादा व दासबाबू यांना ते दिले. मग आपला पेला घेऊन ती खुर्चीत बसली. कॉफीचा वास दासबाबूंना फार आवडे. एखाद्या सोनचाफ्याच्या फुलाचा घ्यावा तसा त्यांनी आपल्या पेल्यातल्या वाफेचा वास घेतला. मग 3-4 उणउणीत घोट घेऊन ते म्हणाले, बेटी, माझं हे शब्दांचं दारू काम विसरून जा. पण एक गोष्ट मात्र काळजावर कोरून ठेव. जीवनाचा अर्थ ते जगूनच कळतो. निरपेक्ष प्रेम केल्यानंच प्रीतीचा अर्थ समजतो. अंतरीच्या ओढीनं जो दुसऱ्यांचं दुःख वाटून घेईल त्यालाच प्रीती हा मानवाच्या शापित जीवनाला देवाने दिलेला एकुलता एक वर आहे, याची प्रचिती येईल. नदीला आलेल्या पुराची शोभा पाहत एखाद्या चित्रकारानं काठावर पुतळ्यासारखे उभे राहावे, तशी दासबाबूंचे बोलणे ऐकताना दादांची स्थिती झाली होती. फुललेल्या प्राजक्ताची टपटप फुले पडावीत तसं दासबाबूंचे सारे वाचन, सारे चिंतन, सारे जीवनविषयक तत्वज्ञान त्यांच्या बोलण्यातून प्रकट होत होते. त्यामुळे त्यांचे मराठी शब्दांचे बंगाली वळणाचे उच्चार दादांना कुठेच खटकले नाहीत. दासबाबूंचे बोलणे ऐकता ऐकता नंदाच्या मनस्थितीची आठवण होऊन दादा म्हणाले, माणसानं बाहेरच्या जगाशी एकरूप व्हायला हवं. हे तुमचं म्हणणं अगदी खरं आहे दासबाबू. PhD करण्याआधी नंदानं वर्ष 6 महिने बाहेरचं जग मनसोक्त पाहावं असं फार फार वाटतंय मला. तुझी जायची तयारी आहे बेटी? एकदम काहीतरी आठवल्यासारखं करीत दासबाबूंनी विचारलं. कुठं? दादांच्याकडं वळून खो खो हसत दासबाबू म्हणाले, पाहिलं दादासाहेब, या आमच्या मुली कुठं, केव्हा, कुणाबरोबर या प्रश्नांच्या चक्रव्यूहात कायमच्या अडकलेल्या. पाश्चात्य मुली अशी नाही. जगाच्या पाठीवर कुठेही जायला तयार होईल ती, अगदी एकटी, केवळ नव्या नव्या अनुभवांच्या आनंदासाठी. दासबाबूंचे हे बोलणे एका प्रकारचे आव्हान होते. नंदा एकदम उसळून उत्तरली, सर, मी तयार आहे जायला, कुठंही. कौतुकाच्या स्वरात दासबाबू म्हणाले, तुला थोडंच उत्तर ध्रुवावर जायला सांगणार होतो मी. तुम्ही मुली जालही एक वेळ, पण आम्हा आईबापांना तेवढा धीर हवा ना. काय सांगत होतो मी? कंपॅनियन म्हणून एक शिकलेली मुलगी हवीये एका जहागीरदारानीला. आपल्याच कॉलेजची विद्यार्थिनी होती ती. मी थट्टेनं शकुंतला म्हणत असे तिला. पण तिच्या रूपा इतकाच तिचा गळाही गोड होता. तिनं म्हटलेलं एक गाणं अजून आठवतंय मला, ओ सजना बरखा बहार आई. नंदा आश्चर्यानं उद्गारली, वसुंधरा गुप्ते, तिला कंपॅनियन हवीये? ती जहागीरदारीण कधी झाली? दासबाबू हसत म्हणाले, हा बरोबर. काल अचानक तिचा मला फोन आला, तेव्हा मी तिला हाच प्रश्न विचारला. ती आपल्या कॉलेजात पहिल्या वर्षाला होती ना, तेव्हा बोलपटासाठी तिचा आवाज घ्यायची बोलणी चालली होती कुठल्या तरी कंपनीशी. तिथं विलासपूरचे जहागीरदार आले होते म्हणे. ही त्यांच्या डोळ्यात भरली, कानात गुंजारव करू लागली. मग काय, प्रेम काय कनश्व ऋषीच्या आश्रमातच जमतं. ते जाऊ दे, कंपॅनियनला 250 रुपये देणार आहेत ती. तसं काम काही नाही, तिच्याबरोबर हिंडाय फिरायचं. तिची लहर लागली तर काही थोडं वाचून दाखवायचं. तिला एक लहान मुलगी आहे, तिला फिट्स येतात म्हणे अधूनमधून. त्या मुलीला थोडं जपायचं. लगेच दादांच्याकडे वळून त्यांनी प्रश्न केला, काय दादासाहेब? दादा हसत उत्तरले, बाहेरचं जग पाहायची सुरेख संधी आहे ही, अवश्य जाऊ दे नंदाला. नंदा मोठ्या उल्लसित स्वराने म्हणाली, सर, माझी चांगली ओळख आहे या वसुंधरेशी. ओ सजना, या तिच्या गाण्यावर मी इतकी खुश झाले होते की तिची कंपॅनियन म्हणून आनंदानं जाईन मी. दासबाबू उठत म्हणाले, ती कुठल्या तरी हॉटेलात उतरली आहे. पत्ता, फोन नंबर सारं सांगितलंय तिनं. थांब हं, आत्ताच फोन करतो तिला मी. दासबाबू पलीकडल्या खोलीत फोन करायला गेले. नंदाच्या डोळ्यांपुढं विलासपूरचे एक सुंदर स्वप्न उभे राहिले.
सुंदर वसूच्या मधुर गाण्याच्या तालावर नाचणारे, हसणारे, खिदळणारे. मात्र रात्री दादांनी हा विषय माईपाशी काढला तेव्हा आपले हे स्वप्न गारेसारखे क्षणार्धात विरघळून जाणार असे भय नंदाला वाटू लागले. माई एकच जपमाळ घेऊन बसल्या. पोरीला नोकरी करायची असली तर खुशाल इथं करू देत. तेवढ्यासाठी कुठंतरी दूर जायला हवं. नंदा मुंबईत राहिली तर शेखरच्या आठवणींचे निखारे तिच्या मनात धगधगत राहतील. ती कुठेतरी दूर गेली, आनंदी वातावरणात रमली आणि सभोवतालच्या सुखदुःखांकडे जगरहाटी म्हणून पाहू लागली म्हणजे तिचे मन स्थिर होईल अशी दादांची खात्री होती. म्हणून तर त्याने दासबाबूंच्या घरी क्षणाचाही विलंब न लावता नंदाच्या जाण्याच्या बेताला संमती दिली होती. नंदाही विलासपूरला जायला उत्सुक झाली होती. दासबाबूंच्या शिकलेल्या मुलीवर घरकोंबडपणाचा आरोप तितकासा खरा नाही हे तर तिला सिद्ध करून दाखवायचे होतेच. पण त्यापेक्षाही वसूविषयीच्या जाग्या झालेल्या जुन्या आकर्षणाने तिचे मन धुंद होऊन गेले होते. तिच्या सुखद सहवासाची अनेक स्वप्ने ते रंगवू लागले होते. मनाचा हा उल्हास गेल्या 5 महिन्यात ती प्रथमच अनुभवत होती. तिच्या पुढे एक मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले. माईची समजूत कशी घालायची? 2 दिवस असेच गेले. नंदा निराश झाली. काही चमत्कार घडला तरच आपले विलासपूरला जाणे घडेल असे तिला वाटू लागले. मन कुठेतरी गुंतवायचे म्हणून माहेरी आलेल्या नलूला भेटायला ती गेली. संध्याकाळी परत आल्यावर पाय धुवून ती स्वयंपाकघरात पाऊल टाकते न टाकते तोच माई उद्गारल्या, तुझी विलासपूरला जायची तयारी करायला हवी बाई आता. नंदाला या बोलण्याचा अर्थच कळेना. ती टकमक टकमक पाहत राहिले. तेव्हा माई हसत म्हणाल्या, अशी वेंदळल्यासारखी पाहत काय राहिलीयस? अगं, तुझी जीवाभावाची मैत्रीण विलासपूरची जहागीरदार झालीये. तिच्याकडं तू जाणार आहेस. हे कोणीतरी नीट मला समजावून सांगायचं की नाही? अशी वेंदळल्यासारखी पाहत काय राहिलीये? अगं, तुझी जीवाभावाची मैत्रीण विलासपूरची जहागीरदारीण झालीये. तिच्याकडं तू जाणार आहेस. हे कोणीतरी नीट मला समजावून सांगायचं की नाही? 2 दिवस वाट पाहिली तिने तुझी, पण तुझा पत्ता नाही. म्हणून दासबाबूंना पत्ता विचारून ती तुला शोधायला आली. मोठी भाग्याची आहे पोरगी. गाडी किती सुरेख होती म्हणतेस. तुझ्यावर फार जीव आहे तिचा. मला गळ्याची शपथ घालून म्हणाली, माई, नंदाला पाठवा माझ्याबरोबर, नाहीतर मला तरी तुमच्या घरी ठेवून घ्या. मी तिला म्हटलं, तुझ्यासारख्या जहागीरदारिणीची बडदास्त ठेवायचं बळ मला नाही. तू आपली नंदालाच घेऊन जा कशी. ती तुझ्याकडं असली तर काडीचीही काळजी नाही मला तिची. मी हे बघ, जमलं तर चांगला असा जावई बघून दे मला. नंदा मुकाट्याने हे सारे ऐकत होती. तिला हवा असलेला चमत्कार घडला होता. मात्र राहून राहून तिच्या मनात येत होते, त्या दिवशी माईचा नकार ऐकल्यावर आपण इतक्या कशा गोंधळून गेलो. तिचा रुकार मिळवण्याचा हा सोपा मार्ग आपल्याला कसा सुचला नाही. नंदा स्तब्ध उभी असलेली पाहून माई जवळ आल्या आणि तिच्या पाठीवरून हात फिरवून म्हणाल्या, उद्या सकाळी उठलीस की आधी तिच्याकडे जा. कधी निघायचं ते ठरवून ये. या जगात सारं मिळेल बाई, पण असली माया मिळायची नाही. भाग 16. नंदाने दारावरली घंटा वाजवली. लगेच एका नोकराने दार उघडले. वहिनीसाब आपलीच वाट बघत बसल्या ती, असे त्याने तिला सांगितले. वसुंधरेच्या प्रशस्त खोलीच्या दाराशी त्याने तिला नेऊन सोडले. दार किलकिलेच होते. नंदाने ते हळूच उघडले. तो आवाज वसुंधरेला ऐकू गेला नसावा. ती एका कोच्यावर अर्धवट पाठमोरी बसली होती. तिच्या पुढ्यात एक भली मोठी बाहुली दिसत होती. त्या बाहुलीकडं ती टक लावून पाहत होती. नंदाला नवल वाटले. त्या बाहुलीशी वसुंधरा एवढे कसले हितगुज करीत आहे हे तिला समजेना. कॉलेजात ती 8-10 महिनेच होती. तेव्हा सुद्धा पर्णभारात लपून कुहू कुहू करणाऱ्या कोकिळेसारखी ती वाटायची. सदा नकदा आपल्या नादात गुंग असायची. आता जहागीरदारीण झाल्यावर तिचा तो एकलकोंडा स्वभाव पार बदलून गेला असेल अशी कल्पना करीत नंदा तिला भेटायला आली होती. कॉलेजात असताना वसुंधरेचे एकच स्वप्न होते, लोकप्रिय पार्श्वगायक होऊन खूप खूप पैसे मिळवायचे. दररोज नवी उंची साडी नेसता येईल इतके पैसे मिळवायचे.
अनेक चांगल्या गायिकांची ती सही सही नक्कल करी. पण हे गाणं तुला नीट जमलं नाही अशी कुणी थट्टा केली की लगेच रडकुंडीला येईल. अगदी जीव घ्यायला निघे. जहागीरदारीन बनलेली आणि मातृपद प्राप्त झालेली वसुंधरा त्या वसूपेक्षा भिन्न झाली असेल. पोक्तपणाने ती आपले स्वागत करेल असे नंदाला वाटत होते. आपल्या या निराधार कल्पनेचे तिला तिचेच हसू आले. एक नीटनेटकी, उजळ रंगाची आणि हुशार दिसणारी नोकराणी या चोळी तिथे आली. बहुधा ती वसुंधरेची खास दिमतीची दासी असावी. नंदा दारातच थपकून उभी आहे हे पाहताच ती मोठ्याने उद्गारली. "अगो बया!" या उद्गारसरशी वसुंधरा दचकली. तिने वळून पाहिले. दारात उभ्या असलेल्या नंदाला तिने चटकन ओळखले. झटकन उठून दाराकडे येत ती उद्गारली, "अगं नंदा, अशी परक्यासारखी दारात काय उभी राहिलीयस? मी जहागीरदारीन असेल तर ती या पार्वतीच्या दृष्टीनं, तू नि मी कॉलेजातल्या मैत्रिणी." दारातून पुढं आलेल्या नंदाचे दोन्ही हात धरून तिला आपल्याजवळ कोच्यावर बसवीत ती म्हणाली, "मला वसू म्हणायचं हो तू, नि मी तुला नंदा म्हणणार. इथं अहोजाहोचं काही काम नाही. तू माझी कंपॅनियन म्हणून यायला तयार आहेस?" असं त्या दिवशी दासबाबूंनी फोनवरून सांगितलं ना, तेव्हा मला किती किती आनंद झाला. वाटलं उठावं नि महालक्ष्मीला जाऊन तिच्या पाया पडून यावं. काय बोलावे हे नंदाला कळेना. वसुंधरेच्या बोलण्यातल्या अतिशयोक्तीमुळं ती गोंधळून गेली. ती काहीच बोलत नाही असे पाहून वसुंधरा तिचा खांदा हलवीत म्हणाली, "तू कशाला बाई बोलशील माझ्याबरोबर? कॉलेजात तू होते स्कॉलर, आम्ही होतो ढ." लगेच नंदाचे तोंड दोन्ही हातांनी आपल्याकडं फिरवून ती उद्गारली, "कॉलेजात दिसत होतीस तशीच आहेस की ग अजून. कोवळेपण टिकविण्याची काही किमया पैदा केली आहेस वाटतं. मला शिकव ना ती." काहीतरी बोलले पाहिजे म्हणून नंदा म्हणाली, "तू तर चांगली जहागीरदारीण होऊन बसली आहेस. गोड गळा दिला देवानं तुला. जन्मभर कोवळेपण टिकवशील तू आपलं." नंदा हे बोलली खरं, पण वसुंधरेच्या मुद्रेकडं निरखून पाहिल्यावर तिला काहीतरी चुकल्यासारखे वाटले. वसू अंगाने थोडी भरली होती, त्यामुळे तिचे देखणे रूप अधिकच खुलून दिसत होते. पण एखाद्या प्रतिभावंत शिल्पकाराने केलेल्या अप्सरेच्या अंधाऱ्या पुतळ्याचा भास होत होता तिला पाहून. कॉलेजात असताना तिच्या डोळ्यात चैतन्य कसं सळसळायचे. तिचे डोळे म्हणजे दोन शुक्राच्या चांदण्या वाटायच्या. "ओ सजना" सारखी गाणी ती म्हणू लागली की त्या डोळ्यातून फुलपाखरे नाचत बाहेर पडायचे. नंदाने तिच्याकडं पुन्हा पुन्हा पाहिले. तिचे मन चुकचुकत विचारित होते, त्या शुक्राच्या चांदण्या केव्हा मावळल्या? ती फुलपाखरं कुठं गेली? वसूविषयीच्या अनामिक करुणेने नंदाचे मन भरून गेले. नंदाचा हात हातात घट्ट धरून वसुंधरा बोलू लागली. वसूच्या हाताचा विचित्र ओलसरपणा नंदाला सारखा जाणवत राहिला. मुंबईची हवाच अशी, असे म्हणून तिने आपल्या मनाचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. वसू चिंतायुक्त स्वरात तिला सांगत होती, 2-3 महिने झाले बघ, मधुरेला एकदम फिट्स यायला लागल्या. खूप उपाय केले विलासपुरात, पण काही केल्या गुण येईना. म्हणून इथं घेऊन आलो तिला. बड्या बड्या डॉक्टरांना दाखवलं. त्यांनी सांगितलेली सारी औषधं दिली. आता बरं आहे तिचं. पण माझं मन काही अजून थाऱ्यावर येत नाही बाई. वाटलं परत जाताना एक चांगली मावशी घेऊन जावं मधुरेसाठी. म्हणजे आपल्याला सोबत होईल नि बेबीलाही एकटं एकटं वाटणार नाही. सख्ख्या बहिणीसारखी कुणीतरी हवी होती मला. जे कुणी ओळखीचं भेटेल त्याला सांगत होते मी. परवा मधूसाठी एक छोटं गोष्टीचं पुस्तक आणलं. ती होती शकुंतलेची गोष्ट. दासबाबूंची आठवण झाली एकदम. मला शकुंतला म्हणायचे ते. बोलता बोलता वसुंधरा थांबली. एखादा अर्धवट सूर वाऱ्यावर विरून जावा तशी. समोरच्या त्या भल्या मोठ्या बाहुलीकडं मोठ्या मायेने पाहत ती गुणगुणू लागली, "नैना बरसे रिमझिम रिमझिम." नंदाला थोडे चमत्कारिक वाटले. मधुरा तर कुठेच दिसत नव्हती. इतक्यात पार्वती चहाचा ट्रे घेऊन आत आली. चहा तयार करून तो पेल्यात ओतता ओतता ती म्हणाली,
"वहिनीसाब, गावासनी जायला कवा निघायचं?" बाहुलीवरली नजर पार्वतीकडे वळवून वसुंधरा म्हणाली, "का गं? गंगारामची आठवण होते वाटतं सारखी." पार्वती लाजली. खाली मान घालून पाहू लागली. वसुंधरा नंदाकडे वळून म्हणाली, "आमची पार्वती मोठी हुशार आहे हं. अगदी जीव लावून माझं नि मधूचं सारं करते ही." पण खुदकन हसत ती पुढे उद्गारली, "लग्न झालं हिचं 4 महिन्यांपूर्वी गंगारामाशी, देवदत्ताच्या ड्रायव्हरशी." नंदाने विचारलं, "देवदत्त? देवदत्त कोण?" वसुंधरा उत्तरली, "अगं हो, सारंच मुसळकेरात. तिकडच्या ड्रायव्हरशी असं म्हणायला हवं नाही का? पण मी आपली देवदत्तच म्हणते त्यांना. फार मोठी लायब्ररी आहे बरं त्यांची. तुझ्यासारख्या विदुषीची काही काही अडचण होणार नाही विलासपुरात. शिवाय जवळच चंदनगड म्हणून एक जुना किल्ला असलेलं गाव आहे. चांगलं हवेचं ठिकाण आहे. तिथं सुंदर बंगला आहे आमचा. अगदी मजेत दिवस जातील तुझे." पार्वती बाहेर जाऊ लागली. तेव्हा काही आठवल्यासारखे करीत वसुंधरा म्हणाली, "अगं, मधू कुठे आहे बघ? तिला म्हणा मावशी आलीये तुझी, नंदा मावशी." चहा घेता घेता नंदा मनात म्हणत होती, "मुलीच्या दुखण्यानं फारच हळवी झाली दिसते वसू. आपण तिच्याबरोबर 4-6 महिने राहिलो तर तिला बरं वाटेल. तिचं मन स्थिर होईल. निदान वसूसाठी तरी आपल्याला विलासपूरला जायला हवं." मधुरेची किलबिल बाहेरून ऐकू येत होती. तेव्हा वसुंधरा म्हणाली, "नंदा, 4-6 दिवसात निघायचं आपण इथनं. बाकीची माणसं आगगाडीने येतील. तू, मी, मधू नि पार्वती गाडीनं जाऊ." "मम्मी, मम्मी" करीत मधुरा आत धावत आली. 5 वर्षांची ती गोड पोरगी पाहून नंदाला वात्सल्याचे भरते आले. तिला मिलिंदाची आठवण झाली. आईपाशी कुणीतरी बसले आहे हे लक्षात येताच मधुरा थबकली. नंदाकडे टक लावून ती पाहू लागली. मग तिने हळूच विचारले, "मम्मी, हीच का ग नवी मावशी?" नंदाने उठून लाजऱ्या मधुरेला अलगद उचलले. तिला आपल्या मांडीवर बसवीत आणि तिची हनुवटीवर करीत ती म्हणाली, "मला छान छान गोष्टी येतात हो." विस्फारलेल्या डोळ्यांनी तिच्याकडं पाहत मधुरेने विचारले, "खरं?" नंदाने मान डोलवली. मधुरेने उत्सुकतेने प्रश्न केला, "मला गोष्ट सांगशील आत्ता?" नंदाने पुन्हा मान डोलवली. मधुरा हळूच म्हणाली, "राक्षसाची नको. भय वाटतं त्याचं मला." "राक्षस न म्हणता राक्षस" हा शब्द तिने स्पष्ट उच्चारला. त्याचे नंदाला मोठे कौतुक वाटले. ती हसत उत्तरली, "छान छान गोष्टी सांगेन मी तुला, पण त्यासाठी आधी मला एक पापा द्यायला हवा." नंदा आत्ता आपला पापा घेणार असे वाटून मधुरा झटकन तिच्या मांडीवरून दूर झाली. वसुंधरेच्या पुढ्यातल्या बाहुलीकडं आता कुठे तिचे लक्ष गेले. बाहुल्यांची राणी, बाहुल्यांची राणी म्हणून टाळ्या पिटीत ती उचलायला मधुरा धावली. पण वसुंधरेने ती पटकन उचलली. त्या बाहुलीला कुरवाळीत बसून म्हणाली, "आत्ता नाही हात लावायचा हिला. 5 मिनिटात तिला अर्धमेली करून सोडशील तू. तुमच्या रक्तातच मोडतोड आहे ना, त्याला काय करायचं?" बोलता बोलता ती उठली. कोपऱ्यातल्या सुंदर आरसा असलेल्या अलमारीवर तिने ती बाहुली ठेवून दिली. बाहुली न मिळाल्यामुळं मधुरा चिडली. तिचे ओठ थरथर कापू लागले. तिला चटकन जवळ घेऊन तिची समजावणी करीत नंदा म्हणाली, "असं रागवायचं नाही बाई. आपण दुसरी मोठी मोठी बाहुली आणूयात." तिच्या गोड बोलण्याने आणि मायेच्या स्पर्शाने मधुरा सुखावली. तिच्या ओठांची थरथर थांबली. नंदाने वसुंधरेकडे पाहिले. मधुरेच्या हाताला लागू नये म्हणून अलमारीवर ठेवलेल्या बाहुलीकडे पाहत ती तशीच उभी होती. नंदाने पुन्हा निरखून पाहिले. वसुंधरा बाहुलीकडे पाहत नव्हती. अलमारीच्या लंबवर्तुळाकार सुंदर आरशात पडलेले आपले मोहक प्रतिबिंब पाहण्यात ती गुंग होऊन गेली होती. भाग 17. घाटातले दृश्य पाहता पाहता नंदा हरखून गेली. जणू सुंदर स्वप्नांची जत्रा भरली होती तिथे. ती पाहून परिराज्यातून तर प्रवास आपण करीत नाहीत ना, असा संभ्रम तिच्या मनात निर्माण झाला. घाटातली वळणे,
गाडी सहजतेने घेत होती. कबुतराने ऐटीत मान मुरडून एकदा इकडे पहावे, एकदा तिकडे पहावे. तशी धुक्यांच्या निळसर मच्छरदाणीत झोपी गेलेली वनश्री अजून जागी झाली नव्हती. तिच्या निद्रेत लावण्याच्या अस्फुट दर्शनाने नंदा मंत्रमुग्ध होऊन गेली. आकाश दिसत नव्हते, पण बहुधा त्यात ढग रेंगाळत असावेत. पहाटे पडून गेलेल्या पावसाच्या सरीने सारी सृष्टी अभ्यंग स्नान केलेल्या सुवासिनीसारखी दिसत होती. सडा संमार्जन करून फुलांची रांगोळी काढून आता ती देवपूजेला बसणार होती. त्याकरिता सूर्याचे निरांजन लावायला ती सिद्ध झाली होती. सूर्यबिंब क्षितिजावर आले. हा हा म्हणता त्याचा अंधुकपणा नाहीसा झाला. इतका वेळ नंदाला घरचा विसर पडला होता. नवे खेळणे मिळाले म्हणजे लहान मुलाला आईची सुद्धा आठवण होत नाही, तशी थोडीशी तिची स्थिती झाली होती. पण समोर सूर्यबिंब दिसताच तिला एकदम माईची, दादांची आणि मिलिंदाची आठवण झाली. तिला वाटले, दादा चहा घेऊन वर्तमानपत्र वाचीत बसले असतील, पण त्यांचे अर्धे लक्ष बातम्यात आणि अर्धे लक्ष आपल्या प्रवासाकडे असेल. माई चहाच्या वेळी आपली आठवण काढून हुरहुरली असेल आणि जाग्या झालेल्या मिलिंदाने मावशी कुठे मावशी कुठे म्हणून बुनबुनू सुरू केली असेल. शिशुवर्गातल्या बडबड गीताचा शस्त्रधार मधुरेने पुढे केलेला पाहून नंदाला मोठी गंमत वाटली. ती लटक्या गंभीरपणाने म्हणाली, ऐकू द्या तरी ते गाणं. मला MA सुद्धा कुणी शिकवलं नाही ते. माना डोलावीत आणि हातवारे करीत मधुरा मुक्त कंठाने गाऊ लागली. गाडी चले झुक झुक झुक, माकडा माकडा टुक टुक टुक, भुरू भुरू पळती काही झाडे, पहा पर्यांचे हे वाडे. भाग 18. विलासपूरचे पहिले दर्शन आपल्याला दिवसा उजेडी होईल अशी नंदाची कल्पना होती. पण दुपारची विश्रांती घेऊन पुणे सोडताना वसुंधरा ड्रायव्हरला म्हणाली, महादेव, थेट विलासपूरला जायचं नाही हो. तो एक रस्ता फुटतो ना मध्ये, साताऱ्याच्या पुढं अंगारा घेतला होता बघ. मुंबईला जाताना त्या बुवाकडे जायचंय. त्याच्या पायांवर बेबीला घालू आणि मग पुढं जाऊ. महादेवाने मान हलवली. त्याचे चक्र फिरू लागले. मात्र त्या चक्रापेक्षाही अधिक वेगाने नंदाच्या विचारचक्राचे भ्रमण सुरू झाले. मुंबईतल्या बड्या डॉक्टरांना मधुरेची प्रकृती दाखवून वसुंधरा परत चालली आहे. मधुरेच्या येणाऱ्या फिट्स त्याच्या औषधाने थांबल्या आहेत. मग वसुंधरा या अंगाऱ्या दुपाऱ्यांच्या नादी का लागली आहे? मधुरेला ज्याच्या पायांवर घालून पुढे जायचे होते तो मांत्रिक गावाजवळच्या टेकडीवरल्या भूतनाथाच्या देवळाकडे गेल्याचे कळले. गाडी तिकडेच वळली, पण टेकडीवर गाडी नेण्याजोगे रस्ता नव्हता. सारी खाली उतरली आणि पायी चालू लागली. टेकडी फार उंच नव्हती, मात्र तिच्यावर गर्द झाडी होती. महादेव त्या मांत्रिकाला शोधायला पुढे गेला. मधुरा नंदाचे बोट धरून लगबगीने चालू लागली. पार्वती व तिच्या मागून वसुंधरा हळूहळू टेकडी चढू लागल्या. त्या गर्द झाडीत एक पाखरू उंच आवाजात शिर घालीत होते. दूर गेलेल्या एखाद्या सोबत्याला साथ घालावी तशी ती शिळ ऐकून मधुरा वेडावून गेली. मावशी, ते पाखरू मला दाखव, असा हट्ट तिने धरला. नंदाही ती शिळ घालणारे अपरिचित पाखरू पाहायला उत्सुक झाली होती. सारा जन्म मुंबईत गेल्यामुळं पाखरांचे आवाज संध्या रंगा इतकेच विविध असतात याची कल्पना नव्हती तिला. मधुरेचा हात घट्ट धरून त्या दाट झाडीत डाव्या बाजूला ती शिरली. शिळ ज्या दिशेने येत होती तिकडे ती वळली. ते पाखरू कुठेतरी जवळपासच असावे, पण ते नक्की कुठे आहे ते कळेना. त्याला शोधून काढणे हा लपंडावापेक्षा अधिक आनंददायक खेळ होता. नंदा मधुरे इतकीच लहान झाली. ते पाखरू शोधून काढण्यासाठी उजवीकडे वळ, डावीकडे पहा असे करू लागली. आता शिळ फार जवळून ऐकू येत होती. आनंदाच्या भरात मधुरेने नंदाच्या हातातून आपला हात सोडवून घेतला. ती पुढे धावली. याच वेळी बंदुकीचा नेम धरून सैनिकासारखा दिसणारा एक मनुष्य झाडीतून पुढे आला. त्याच्या हातातली बंदूक पाहताच मधुरा एकदम किंचाळली. आई आई आई, थरथर कापत ती खाली कोसळली.
डोळ्याचे पाते लवते न लवते तोच हे सारे घडले. असे काहीतरी होईल याची नंदाला कल्पनाही नव्हती. आपला शिकारीचा छंद पुरा करायला टेकडीवर आलेल्या त्या मनुष्याला तरी ती कशी असणार? नंदा चटकन खाली बसली. मधुरेचे मस्तक मांडीवर घेऊन पदराने तिला वारा घालू लागली. मागून येणाऱ्या जहागीरदारीणबाईंना लवकर घेऊन यायला तिने त्या मनुष्याला सांगितले. मधुरा अधूनमधून डोळ्यांची विचित्र उघडझाप करीत होती. विलासपूरला पोचायच्या आत हे काय विघ्न उद्भवलं असे मनात येऊन नंदा गोंधळून गेली. वसुंधरा आली. अंगारा येणारा भूतनाथाचा उपासकही याच वेळी तिथे प्राप्त झाला. बराच वेळ छाछू करून आणि त्या टेकडीवरल्या साऱ्या भूताकेतांना धमक्या देऊन त्याने आपला मंतरलेला अंगारा मधुरेला लावला. पण मधुरा लवकर शुद्धीवर येण्याचे लक्षण दिसेना. मग महादेव खाली धावत गेला. पळतच गाडीतली औषधांची बॅग घेऊन आला. वसुंधरेने दिलेल्या एका औषधाचे थेंब नंदाने अळेबळे मधुरेच्या तोंडात घातले. 10-10 मिनिटांनी ती थोडे थोडे थेंब घालीत होती. जवळजवळ 2 घटकांनी मधुरा शुद्धीवर आली. थरथर कापत तिने विचारले, आजी, आजी कुठे आहे? लगेच तिने आपल्या चिमुकल्या हातांनी डोळे गपकन मिटून घेतले. ती रडव्या स्वरात म्हणाली, मारू नका, माझ्या आजीला मारू नका. तुम्हाला हे भाग कसे वाटले याच्याबद्दल आम्हाला नक्की कळवा आणि तुम्हाला यानंतर कोणतं ऑडिओबुक ऐकायला आवडेल हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. अशाच सुंदर सुंदर ऑडिओबुकसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सो स्टे ट्यून विथ मी. ऐकत राहा आणि स्वतःची काळजी घ्या.